रागिनी, चल जातो मी दुकानात. अहो, येतो ना मग संध्याकाळी लवकर. हो हो, येतो येतो. हं. दिलीप, माशी बोलती नाहीस का? काय बोलू तुझ्यासोबत? ते बोलायचं काय ठेवलं? हा, नाही ते बोलायचं बाकी ठेवलंय तरी काय? हा, आणि तो असं काय बोलू मी? चाललो ना मी बाहेर. दे मा बायकोले त्रास दे. मार ती लोमने तामने मार, हात उजार तिच्यावर. हा? काही पाय ना तिचं काही चोरून गिरून घेता येते का? काही पुन गिपून ठेवता येते का? हा, नाही दिलीप, तो गैरसमज झाला. मला गैरसमज झाला. म्या तिचा फोन घेतलाच नव्हता. तिचा फोन तिनंच लपवलता आणि मग दिसला. असं म्हणून तू तो फोन गोट्यानं फोडून राहील ती नाही. बस झाला आई आता. आता मले मीठ क्रॉस नको करायला लावू. तू आई आहेस माली. हा, तेवढं काही मी वारापेल माणूस नाही की तुला काही बोलू. तू जशी आहेस तशी बरी आहेस. राय तशीच उगाच मला तोंड उघडायला लावू नको. मग कसा बोलला काय? मला लय म्हणजे लय नकातून उतरली तू. लयच नकातून उतरली तू. अशी वागतो हा? मी आयुष्यभर तिले त्रास देत आलो काहून की तू सांगत जायस ना एकाचा दोन. हा, तू भांडणं लावस आमच्यात आहे ना. हा, आणि मी तिले त्रास देत जाऊ. हा, तिचं एक शब्द ऐक नाही म्या. तिच्या मायबापाचा अपमान केला, ती सोयरेचा अपमान केला. कधी तिच्या सोयरेत गेलो नाही. मायबाजोडच्या मी कधीच चांगला बोललो नाही, कधी गेलो नाही, तिले जाऊ दिलं नाही. हा, आणि तू तू अशी वागत राहिली. आणि एवढं सगळं करूनही तोंडवर करून मला विचारते की मा संग बोलत नाहीस. काय बोलू मी तुला संग? सांग ना काय बोलू? त्या तोंड ठेवलं का मला बोलायले? हा, रंगे हात कळलं तुले म्या. तू एवढी क्रिमिनल कशी काय असू शकतो? दिलीप, ते ऐकू राहिली ना, तिच्या देखत कायले बोलतो. ते बी तशीच बोलीन ना, हाव पावीन ना मग तिले. लयच काळजी पडली बाई तुले. ती ऐकीन मी तुले बोलतो आणि मी तिले बोलो तर मस्त कान देऊ देऊ ऐकस. हा, मिसके मरू आनंद घेत जायस आमच्या भांडणाचा. हा, मला ओरड चोपडत जात जायस. तुले वाटे यायला काही समजत नाही. हा, पण एक दिवस ऐक हे समोर येतच असती. आणि खोट्यानं कितीही नाटक केलं आणि कितीही त्यानं बदलून नाचत राहिला तरी खोटं हा उघडकीस येतच असते. आणि जीत शेवटी खऱ्याचीच होते. तू आजपर्यंत मला काय काय सांगत आली, तू माझ्या संगची वागत आली, तिच्यासोबत कशी वागत आली, आता माझ्या डोळ्यासमोर सगळं आलेलं आहे. आता तू तो भलाई याच्यातच आहे की तू आता मुकाट्यानं जे भेटते खाय आणि घरात पडेल राह. आता याच्या पुढे मला बोलायला लावू नको. नाही तर आपला दादा श्रीमंत आहे, तू दादाच्या घरी जाऊ शकतो. तू काही माझ्याच घरी राहा असं काही आहे काय? दोन पोरं आहेत तुले, मोठ्याच्या घरी जाऊ शकता तू. रजनी, येतो मी आणि काळजी घे. गंभीर राय, भिवू नको. काही भ्यागत नाही कोणाले. काही वाटलं तर मला फोन कर. 2 मिनिटात हजर होतो मी. फोन आहे ना तुझ्याजवळ फोन तुझ्याजवळच ठेवत राह. जे कोणी काही बोललं ते सगळं रेकॉर्ड करायचं. हो. आता बसा ना जी. योगिताच्या आईली मला बसा ना. हो ना, झालं जशी ना तिचं झाडणं पुसणं. जाऊ ना आता अंदरच. बाई ते नर्सिन बाई आली ती ना, ती तपासायला काय तिनं केलं बाई. ते एक लावलं ते सलाईन ताण लागे. ते झाडाले आलती ते बाई. तर त्यामुळे जा आता ती बसा, आता ती बसा. आपली घरची झाली ना माय, एक खट्टाच आल्याच्या ना. नाही नाही, तशी हे दवाखानेवाले बल्ले हेडगेर आहेत. मुद्दामून करतात ते. पेशंट जवळ गर्दी नका करू, पेशंट जवळ गर्दी नका करू. आता काय काय हे आजकाल आपण काल पेशंटला काय त्रास आहे? काय त्रास नाही, तिला साजरं आहे तिचं मस्त. भेटीले लेकरू पाहिले तर लोक येतातच. हो ना माय बाई, आम्ही आमचा रमेश नाही म्हणे भाऊ, म्हणे राहू दे म्हणे बाई. म्या म्हणलं ते म्हणलं येतो रे बाबू, लेकरायला पाहिली आवटू राहिलं तर राहू दे ना बाई, घरीच येते. मग अजून तो म्हणे काय गेली म्हणे तिकडे सुनतो. मी आणलं का रे तिकडच्या तिकडे गेली तर मला लेकही दिशीन. मग तू तिच्या घरी नेतं का म्हणलं मला. येऊ दे वहिनी, मी नादच लाव त्याले. पा वाटते ना बाई, माहित झाले की असं वाटते. हो बाई, मग काय तर. हो बाई, आमच्या घरी नेतो ना. मग काय ना, आम्हाला घरीच लिहिता. आता घरी कशी येईन तुमच्या? आता माझी नेतो मी. मग काय तर योगिता तर नाही म्हणे जशी. योगिताने दती नाही जात मी अतिच राही अशी म्हणे जशी. ते तिले काय आहे हो बाई, येत नाही जात नाही काय आहे काही बी नाही माय बाई. हा पा बाई, आता आपल्यातले गोट आम्हाला पहिलेच न्याय लागत.
पण ते पहिले माहिती आता बाबर म्या म्हणलं जसं 9 महिन्याला लागला की नेतो, पण बाबर लागलं जसं मग झालं याचा मेळच नाही आला. पण आता नेणं आमचं काम आहे ना माय. आता तर नेतोच आम्ही. येईन बाई म्हणत उद्या राहू द्या तर ती दोघच जण तुम्ही लेकराला दवाखान्यात न्यायचं असलं काही असलं तर पंडित होईल, आम्ही घरीच नेतो. येईन बाई म्हण बरं. घरची गाडी आहे जसं, पण म्या म्हणलं नाही येतोच. आता काय सांगा बाई, पाठवतात की नाही पाठवत. आता नाही पाठवलं ते ना तर मग काय काम आहे, मग राहिलं. पण नेण्याचं काम आहे, आम्ही आमचं करूच कसं बी. आता आमच्या घरी का सोय होणार नाही माय, आता तुमच्या घरी सोय होईल माय बाई, आता मोठ्या लोकांच्या घरी. आमची पण होईल, आम्ही करूच ना. करणार नाही असं आहे का, करू. या योगिता बरोबर आहे, योगिताची माय भल्ली शक्ती बरं. हे योगिताची माय काही कोणी लय शक्ती आहे. अंग राखू तिले असं राहिले ना, राहू द्या बरं. इनेट नाही मग लग पहिली नेलं नाही आणि आताही लागे म्हणते त्या बाई पाठवतात की नाही. काय सांग, आमच्या घरी सोय होते का ढमक काय एवढा राखू असते का. हे योगिताची आई बी भल्ली शक्ती आहे बाई. व हा असं का बरं आहे, मस्त आहे नाही राधानी. अहो लय रंग बदलते, लय बदलतात लेकराचे. आतापासून काय काही नाही आमच्या राजू सारखाच आहे. लयच मस्त आमच्या राजू. मला एकदा म्हणजे तुम्हाला सांगतो, बाबूला पाहिलं की नाही तर पहिलं मला राजूचीच आठवण आली. राजू असाच दिसत जात. लहानपणी असाच दिसे. मी तर म्हटलं आईले, म्हटलं आई राजू सारखाच दिसते आहे ना. आई म्हणे हो म्हणे, राजू सारखाच होते म्हणे. हा चांगला आहे बरं आहे. खाऊ बाई, योगाची तब्येत चांगली आहे, बाबू सगळं चांगला आहे ना. हा सगळं चांगलं आहे. आई 3.5 किलोचा भरला तो. हो 6 पौंडचा 3.5 किलोचा भरला. चांगला लागे, नाकी डोळी मस्त आहे, केस जावळे गिवळे मस्त आहेत त्याले. योगिताची तब्येत चांगली आहे, काहीच प्रश्न नाही. आई पण बोलली नाही, झोपेल होती. आता झोप लागली शी रात्री. रडला रात्री, बाबू रडला, झोपून नाही दिलं. आता झोप लागली. मग जाग आल्यावर अशी बोलली की चांगली. नाही व तशी नशीन बोलली. थकते ना जीव बाई, बायतीन बाईचं काय हे नाही होत का, जीव थकते गेला म्हणून नशीन बोलली. काय सांग, तिचे आई बाबा आलते तर चांगली बोलली. आई सांगे ना, तिचे आई बाबा होते तर लागे चांगली बोलली म्हणे. आज लागे झोपून राहून राहिली तर तिले जायचं नाही मी माहेरी, अतिच राहायचं आहे इकडेच. तिला वाटते की तिकडे जावं नाही. आता माय बाई, आता बायत पण आले जाणार ना काय, तर हे काय माय जाव नाही काही नाही. व जाईनच ना, ते जातच असतात ना, त्यात का. तिची आई बाबा हाय सगळं, काऊन जात नाही. पण ते म्हणते उन्हाळा खूप आहे म्हणून राहिले. मग पहिल्यापासूनच म्हणे आई म्हणे ते वाटते म्हणे की जावंच नाही, म्हणून ते तिकडे गेली नाही. ते आतूनच जा लागलं दवाखान्यात. ते ऑनलाईन डिलिव्हरी नंतरही मी जाणार नाही, मी इथंच राहीन, बाळाचं तसं असं म्हणत जाय म्हणे. आणि आता तिची आई थांबेलच आहे, तिची आई गेली नाही. ती तिची आई थांबेल आहे दवाखान्यात. तिचे बाबा तरी जात होते आज नाही तर उद्या, आता घरी चक्कर मारतील समजा. घाई चालले ना ते, तर तिची आई थांबेल आहे. तर तिची आई म्हणते म्हणे नेतो म्हणे मी. समजा आता गोष्टीनं जर की आता इकडच्या इकडे जायला लागेल बाई, असं बाई तसं बाई. योगिताचं नाही म्हणणार, योगिताला वाटते की इकडे सोय होते, तिकडे सोय होत नाही. माय सोय आता का कोणते माय बाबा नसतात करत. पुरीची बायत पण गरीबातला गरीब असो का मोठ्या लोकातला मोठे लोक असो, आपल्या परीनं मायबाप सगळ्याचे करतात. हो बाई करत नाही असं नाही. ते म्हणते मग सुटूताई कुठे आल्या होत्या. मग आता तिले का माहित नाही का, तिले काय म्हणा, तू काय सांगावं म्हणा. आता तू या मायनं तुले नाही मग जबरदस्तीने धाडू मला का माना. तू का मला भारी होती म्हणून नाही रे जा लागलं. नाही तर का तो ये मा तुले नेलं असतं तर का धाडलं नसतं. धाडलंच असतं माय बाई, कोण आली होते. पण आता त्या बाबतीत तू आली आई कशी करत जात जाय. होती का काही गॅरंटी की चांगली राहील म्हणून. आता लय माय बाई सुनेच्या देखत, तशी बी आता लय माणुसकीत आली. पण पहिले कशी करे, दवाखान्यात उभ्या आली तू यायचं गेली. ते तर आहेच. आईला समजून राहिला आता. योगिता सगळं करून राहिली.
मन पण योग्य वाटते की मग ती म्हणते म्हणे आई सांगे ना मले आई सांगे मले योग ते म्हणते स्वीटूताई आल्या होत्या स्वीटूताईच्या सासरीच्या आल्या कोणी येत नसते याच जाच लागते असं आहे का काही काम नसते जायचं तसं म्हणते म्हणे आई मी काहीच नाही म्हटलं काय म्हणा आपण मी चुपच राहिली जाऊ दे काय राहते कोणाचं कोणाचं जाऊ दे कायच करा लागते तोल्याले म्हणा तुम्ही तुमचं पा आपला काही भार नाही कोणावर जाऊ दे तो भावाला लेकरू झालं तुले हरी तू गेली पाहायले साजर आहे सगळं आता ते अति राव का तती जाव तुला काय करा लागते तोल्या आईले म्हणा बस म्हणा घोणे घेत आता जे केलं ते तर भरा लागणारच आहे पोरीले एवढा त्रास दिला तर सून काढून घेणारच आहेत ना जाऊ दे सोड पिच्छा कर आपले काम हो नाही तर काय मी का बसणार आहो का त्याचा विचार करत आपल्याला काय करायला लागते आई पण तुम्हाला सांगतो एवढं गबू गबू आहे मला भाषा लस मस्त मी काढला नाही त्याचा तुम्हाला दाखवतो आई पहा ना फोटो पहा ना कसा दिसते किती मस्त दिगंबर आले ना घरी दिसले मला हो वहिनी मी आलो वहिनीला दरवाजाला दिसला असेल. हो ना तेच तर म्हणलं मला दरवाजा दिसला काय साजरा आहे नाताची तब्येत नातू पोरगी चांगला आहे सगळं मस्त दोघी मायले खूप मस्त आहेत पोरगही मस्त आहे वहिनी हो वजन गिजन साज भरलं म्हणतात लागे सबन पद्धतशीर आहे हो, मस्त काही त्रास नाही काही नाही नॉर्मल झालं बाईच आणि लागे मस्त आहे आता सकाळी परवा सुट्टी होईन जसं आता नॉर्मल असलं त्यांना काही ठेवत नाही ना जास्त हो ना मी फोन लावता ना आज जातो ना आम्ही तुमचे भाऊ म्हणत ना आज जाऊ आता का आले वहिनी आपल्या घरी येतेच ना ते का आले आता लोक जातात दगदग होते ऊन किती आहे ऊन असं काही काम नाही हे बा सगळं आपल्या घरीच येते बाई का आले तर ती भेटील जायला आणता का इकडे काय बोलता अनासला की ना आणता का म्हणजे हो का आहे तर इकडेच नाही ती योगिताबाई म्हणून राहिली आपली नाही येत नाही राहू देता तिथ राहतो तर तीच राहतो पण तिची आईनं बी म्हणलं म्या बी नाही म्हणलं साजरं नाही ते जे काम लागते ते करावंच लागते तर पहिली इकडेच आणतो ना मग काय तर म्हणून तुम्हाला काही जाऊ नका लय ऊन आहे बापा कसं ऊन आहे वहिनी काय येऊन तर काय ऊन तपून राहिलो काय सांगा बापा मार्च महिन्यातच जो तपून राहिलो अजून एप्रिल मे तर दूरच राह काय करते काय होते नाही म्हणून म्हणलं काही जाऊ नका येतेच बाई घरी हो ते तर आहे पण म्या म्हणलं जसं दवाखान्यात साजरं वाटते जसं योग्यताली वाटीन मोठे याले काय ते काय वाटणार आहे काही काम इतक्या दूर जाणं येणं राहू द्या होली सांगून द्या येतेच म्हणा बाई इकडेच येते म्हणा मी थांबत होतो मी बी सांगत होतो पण ते तिचे सासरे म्हणत ला घरी आंघोळ करून येऊन हे करू ते काय म्हटलं नाही म्हटलं घरी चक्कर मारून येतो म्हणलं तसं चालतो आम्ही घाई म्हणून आलो लागतो पद्धतशीर म्हणून जाता येते ते युवाई बुवा म्हणत घरीच जाऊ तिकडे घरीच जाऊ मी आतला जाऊ द्या काही घरी जातो ना चक्कर होते असं म्हणून आलो मी घरी तिले म्हणलं होतं चाल पण ते नाही म्हणे मग ती गेली बा तिकडे इनबाई घरी समजा योग्यच्या घरीच असं सगळूनच गेली ती आंघोळ करून आली नाही बरं झालं तिले नाही आणलं तिला आणणं चांगलं काय नाही योगिताची आई तर तीच मग दवाखान्यात कोणी भेटते कोणी म्हणत होतं माय थांबली नाही का भेटली गेली असं होत होतं बरं नाही आणलं तिले काय दवाखान्यातलं तसंच असते सारा भागवा भागवी असते दवाखान्यात काही नाही धुते तर तीच गेली ना मग काय करा लागते बरं आणलं तिले तुम्ही हे बा मी साख व्हायलाय मला अंग तोंड धुवा पाणी ठुका ते हिटर लावलं का नाही ना ते दुरुस्तच राहिलं करायचं तर राहिलोच तो ना पाणी ठेवतो हे खरक त्या दिवशीच तसंच आहे ते पहिले गाईल नेऊन तो त्या दिवशी तसंच गेलो ते कुकर लावेलाय काही तिनं काय भाजी होती ती इडली होती ते टाकतो आता भाईच आणि ते पोळ्या गिळ्या आहेत त्या लावून देतो गाईले बरं हे पा मी ताट आणून देतो तुमचं झालं की आवाज दे जा मला ठुका पाणी नाही वहिनी काय ते काय तू तर मी करतो ना मी हो मी आवाज देतो मग मी जेवीन मग चालला जाईन मग चालते मग हे बा मग काही जात नाही मग दवाखान्यात योगिताची ती म्हणतात हो वहिनी बस सकाळी नाही तर परशी सुट्टीच होती मी तर म्हणतो सकाळच होते बाईले सुट्टी मग काय लोक जाता राहू द्या